बापेरचं मंदिर तर करायचंच आहे, म्हणजे माझं आजोळ आईचं माहेर आहे. तर येताना आपण जाणार इसवडीला, जे आईचं आजोळ आहे, बापेरावर. हे बघा इकडे, हा हा हा, एक नंबर एक नंबर. आणि हे बघा असं मंदिर आहे ते, एक नंबर मंदिर. इकडे नवलाई देवी आहे, वरती मस्त नाव लिहिलं, श्री नवलाई देवी प्रसन्न, पती सुनीता सुभाष वीर. या मस्त शाळा बघा ना, ते गावची शाळा पाहायला खूप मस्त वाटतं. चला पटापट जाऊन दर्शन घ्या आणि आपण निघूया. मग आई पण या शाळेत होती ना, या छानसं मंदिराचे दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. एक खांबी श्री सिद्धिविनायक मंदिर, जावडे ताटकेवाडी. सुप्रभात म्हणले, सुप्रभात. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत. आपण म्हणजे मी, माझी स्वप्नसुंदरी आणि माझी घराच्या मालकीण म्हणजे माझ्या आईबरोबर 2 डेव्हलप करायला. म्हणजे आईला तर ओटी भरायची होती. गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण बाहेर पडलेलो आहोत. तर हा आपला आहे जावडे मार्ग. आपण चालू जावडे मार्गाने. तर सांगू तुम्हाला आता कुठे चाललो आहे आपण ते. तर आपण चाललो आहे 2 मंदिरामध्ये. आईला ओटी भरायची होती त्यासाठी. ते मंदिर आपल्याला अंजामाहीच आहे. पहिलं आपण जाणार आहे माझ्या आजोळला, म्हणजे माझ्या बापेराला, म्हणजे आईचं माहेर आहे ते. तर तिकडे नवीन मंदिर उभारण्यात आलं आहे, तर त्याचं आपण दर्शन घेऊ. मी जेव्हा काम चालू होतो तेव्हा मी इकडे गेलो होतो, पण त्यानंतर आले मिळालंच नाही. आता विचार केला, मी पण आहे, आई पण आहे, आपली स्वप्नसुंदरी पण आहे, तर तिकडे जाऊ. त्यासाठी आपण ॲक्च्युली 2 वेळ जाऊ शकतो, एक साटोली मार्ग आणि एक जावडे मार्ग. तर आपण जावडे मार्गाने ह्यासाठी चाललो आहे, कारण की आपल्याला ते बापेरचं मंदिर तर करायचंच आहे, म्हणजे माझं आजोळ आईचं माहेर आहे. तर येताना आपण जाणार इसवडीला, जे आईचं आजोळ आहे. तिकडे पण आई नवलाई देवीचं मंदिर आहे, जे आपण खूप आधी कवर पण केलं होतं. जत्रा वगैरे भरते त्याचासुद्धा मी व्हिडिओ आधी केलेला आहे. तर आई म्हणाली, आता तू आला आहेस तर आपण ह्या 2 मंदिराला जाऊन ओटी वगैरे भरू त्यासाठी. तर चलो आपले ओके आहे, आपण तर ऑलवेज रेडी. तर आणि ते पण ह्याच मार्गे आपण स्ट्रेट गेलो की ते मंदिर लागतं, म्हणून आपण याच मागे जाणार आहे आणि याच मागे परत येणार आहे. हा हा. आणि काय सकाळ सकाळ काय थंडी असते माहिती आहे. 7:30 वाजले तरी थंड वाटतंय, बापरे. आणि खराब आहे रस्ता जावडे मार्ग स्टार्टिंगमध्ये. बापरे, पहिला जावडे मार्ग चांगला होता, पण त्या महारी आता जावडे मार्ग खराब आहे. हे बघा, इकडे पुढे आले की 2 रस्ते निघतात. एक वर खाली येतो आपण, येतो खाली. आणि इकडे एक खांबे गणपती आहे, मग इसवडीचं मंदिर आहे. या सर्व ह्या रोडला आहे. आपल्याला पहिले घ्यायचं लेफ्ट आतमध्ये जायला, टूवर जायला वापरायला. पहिलं माहिती असलं असतं की हा रस्ता इतका खराब आहे तर मी साटोली मार्गात गेलो असतो आणि मी येताना इकडून आलो असतो. आज जात्रा पण इकडून नाही आणि येताना पण इकडून आहे, डोक्याला शॉर्ट. अरे जरा साटोली रस्ता नीट केला आहे, आता जरा जावडे पण नीट करा रे. हां बरं, इकडून आपला घ्यायचा हा लेफ्ट. लिहिले बघा, बापरे रावारे. आपण स्ट्रेट मग येताना जायचं आहे, तिकडे इसवली बापरे रावारे. हे बघा इकडे. चला, आय थिंक हा रस्ता बरा वाटतो आतला. तर फायनली आपण इकडे पोहोचलो बापरे आला ना, तर आपल्याला ह्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे हे वाला. चला, गाडी आतमध्ये जाते वाटतं. तर वाटतं बाईक जाते आतमध्ये, तर आपण बाईक घेऊन जाऊ. आहे तू ये, मी बाईक घेऊन येतो आतमध्ये. मी बाईक घेऊन आतमध्ये येतो. हां, मंदिर एक नंबर आहे, छान आहे बघा ना यार, मस्त कलर बिलर केला आता. चला चला, हळूहळू जा, म्हणजे हळूहळू खाजू आपण. अरे देवा, हां हां हां, एक नंबर एक नंबर. तर मंडळी, आपण इकडे येऊन पोचलो आता श्री आई नवलाई देवीचं मंदिर बापेरामध्ये. हे पाठी तुम्ही पाहता ते मंदिर आहे, खूप छान बांधलेलं आहे. आवारा परिसर पाहाल तर एक नंबर आहे. पावसाळ्यात तर मस्त वाटत आहे फॉर शुअर. आणि आई माझ्याकडे पोचलेली आहे. आणि हे बघा असं मंदिर आहे, ते एक नंबर मंदिर आहे. हे सब आपण ड्रोन शॉट घेणारच आहे.
बाहेरचा जरा दाखवतो परिसर. इकडे त्यांनी यातूनसुद्धा एक स्टेज बांधला इकडे प्रोग्रामसाठी वगैरे. आणि जय श्रीराम सही आहे. हे बघा इथून बघा मंदिर, काय सुंदर मंदिर आहे यार. कलर काम खूप छान केलं आहे. गोल फिरू आणि मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ. परिसर पण भला मोठा आहे, अच्छा लहान असं नाही आहे. इकडे बरं वॉशरूमची सोय वगैरे केली आहे, पाणी वगैरे आहे. ते घुमट वगैरे पण मस्त केलं बघा, वरती कळस वगैरे ते आहे ना, छान केलं. चला आता आपण जाऊया मंदिराच्या आत पाय पडायला. चला. ओम. हे झुंबर पण छान आहे बघा. हां हे ॲक्च्युली इकडे बंद केलं आहे, हे लावलं. आपण जाऊ शकतो असं आत मग साईडला घेऊन. अच्छा ओके, परवानगी नाही म्हणते गाभाऱ्याचं. ठीक आहे, आपण इकडून पाय पडू. इटला देवी, इकडची इटला देवी आहे, नाथेश्वर देव. आणि मग इकडे नवलाई देवी आहे. नवलाई देवी, नाटेश्वर नंतर ठाणेश्वर देव आहे, मग नवलाई देवी, मग पावनाई देवी. हां बजाकाई देवी. आतमध्ये परमिशन बंद आहे, नाहीतर आपण गेलोच आतमध्ये, पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आलं तर बघू आपण. अरे वा इकडे हे पण लावलं आहे बघ, CCTV कॅमेरा पण लावले आहेत. व्हेरी गुड, खूप छान केलं. सिक्युरिटी वगैरे फुलून दिलेली आहे, सही आहे, नॉट बॅड, मस्त आहे. वरती मस्त नाव लिहिलं आहे, श्री नवलाई देवी प्रसन्न. आता आपण देवांचा पाय पडून झालं की आपण एक प्रदक्षिणा घालू. आणि इकडेच तुम्हाला ब्राह्मण देव ते दर्शन घडतं. पाया पडून आपण पुढे जाऊ. यार इकडे पण खिडकी केली आहे, हे सही केलं आहे. इकडे पण खिडकी, त्या खिडकी, म्हणजे इथून व्ह्यू खूप छान आहे. हां हे बघ, श्री नवलाई देवी मंदिराचं भूमिपूजन बुधवारी होतं 29/1/2020 आणि जीर्ण झालेला आहे 14/2022 सकाळी 11 वाजता. आणि जो स्टेज आहे इकडे बांधला ना, इकडे सर्व जेवढी पण देणगी दिलेत लोकांनी सर्वांची नावं लिहिली आहेत. हे बघा सर्वांची नावं आहेत या साईडला, पूर्णपणे नावानेच भरलेलं आहे. आणि इकडे आपला आईचं नाव आहे, हे बघा श्रीमती सुनीता सुभाष वीर. या बात, एक नंबर. आई किती दिवसांनी का महिन्यानी वर्षांनी आले असेल ना बापराला किंवा एक देवळामध्ये? किती एकदा मध्ये येऊन गेलेलो तेव्हा हे होतं, पण ते तेव्हा हे सर्व काम चालू होतं. हां तसं खूप वर्षांनी झालं होतं. 2-3 वर्षांनी आलं, ऑलमोस्ट 2-3 वर्षांनी आलं. आणि तिकडे पण एक, आपण तिकडे जायचं ना आपला आई, तिकडे पण जायचं ना पाय पडायला. तिकडे पण एक मंदिर आहे, तिकडे पण जायचं पाय पडायला. आणि त्याच्या पुढेच म्हणजे बाजूला शाळा आहे, ती पण तू थोडीफार मला दाखवीनच मी. तर तुम्हाला आता मी या मंदिराचं दर्शन दिलेलं आहे. आता निघूया इकडून. खूप छान दर्शन झालं आहे. सकाळ दर्शन घ्यायची ना मजाच वेगळी असते, खरं बोलतं. आता आपण पडूया बाहेर, चला जाऊया त्या मंदिरामध्ये आता. तर मंडळी आपण नवलाई देवी मंदिरकडून आता आलो भवानी मंदिरकडे, जे आहे इकडे. आणि ज्या बाजूला ती शाळा आहे, पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा भवानी विद्या मंदिर बापेरे. आणि शाळा किती वाजता? 11 वाजता म्हणलं ना तू? 11 शाळा असं वाटतं. मस्त शाळा बघा ना, गावची शाळा पाहायला खूप मस्त वाटतं. आता रंगबेरंगी असं कार्टून वगैरे असतात, खूप छान वाटतं बघा. चला आता आपण दर्शन करूया. मग आपण जाऊया मंदिराच्या आत. मंदिराच्या आत असं हा मंदिराचा गाभारा आहे. छानपैकी भवानी मातेचं मूर्ती साकारली आहे, हे बघा खूप छान आहे बघा. चला पटापट जाऊन दर्शन घ्या आणि आपण निघूया. मग आई पण या शाळेत होती ना? आईची म्हणजे शाळा फक्त थोडं लहान होती तेव्हा, आता तर मोठं वगैरे केलं आणि मस्त रंगबिरंग केलेत. असे कलरफुल होते या घरी? हे आत्ता केलं आहे म्हणजे? अच्छा, आता मस्त खूप छान कलरफुल केलं आहे. एक नंबर.
तर मंडळी आपलं दोन्ही मंदिराचं खूप छान दर्शन झालेलं आहे. फायनली आईला घेऊन मी इकडे आलो. आई पण ऑलमोस्ट काहीतरी 2 का 3 वर्षांतच इकडे आलेली आहे या मंदिरामध्ये. आणि ऑफकोर्स ह्या मंदिरामध्ये पण मी आलो होतो खूप आधी, तेव्हा हे मंदिर काम चालू होतं आणि इकडचा पाय पडलो होतो आपण. मग खूप बरं वाटलं. आपलं आजोळचं मंदिरला आपण पाय पडलो ते. आपण निघूया आपण आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट आता इसवलीच्या नवलाई देवीच्या मंदिरामध्ये. चला. तर मंडळी आपण बापरवर निघालो आलो तर इसवलीला. तर इसवलीला माझ्या पाठीत तुम्ही पाहतायत श्री नवलाई देवीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर बांधलं आहे. पूर्ण पांढरं शुभ्र असं मंदिर आहे. त्रिपुराच्या टायमाला ना इकडे मोठी जत्रा भरते, ते आपण कवर केलं होतं. नक्की जाऊन व्हिडिओ पहा. आता आपण ह्या छानसं मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. मस्त मंदिर आहे. ह्याचा ड्रोन शॉट मी घेतलेला आहे, तुम्हाला पुढे पाहायला मिळणार. बघा मस्त मोठंच्या मोठं मंदिर आहे. इकडे सध्या लॉक आहे, पण इकडे ते समाज मंदिर केलं आहे. म्हणजे इकडे आपण लोक बसू शकतात वगैरे, गाभाऱ्यात वगैरे तसं आहे ते. आणि पाठी मंदिर आहे ते तिकडे. आणि इकडे ती आवारा स्पेस जो आहे ना, भला मोठा स्पेस आहे. आणि इकडे जेव्हा जत्रा भरते ना, सर्वीकडे असे स्टॉल वगैरे लागले असतात पूर्णपणे. इथे मस्तपैकी ते जत्राचं पूर्णपणे कार्यक्रम सुरू असतो. तिकडे एक रंगमंच केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे ते काय कार्यक्रम करायला तिकडे बसायला, त्या साईडला पण बसायला जागा केली आहे. तर मग ते पण तुम्हाला पुढे दाखवतोच मी. हे बघा. आहे उघडं आहे? नाही, लॉक केलं आहे. हां ओके ओके ओके. तर आईनी पण ओटी बाहेरच ठेवलेली आहे. लॉक नाही आहे, पण नको, कारण पत्रिका पण एकाने बाहेर ठेवली आहे. एकच नारळ पण बाहेर आहे, तर आपण नारळ बाहेरच ठेवू. आतमध्ये जाण्यात का पॉईंट नाही त्यासाठी. तुम्हाला तो लांबूनच तुम्हाला दर्शन घडवतो मी. हा बघ, इकडून दर्शन आहे बघा. हे बघा, हे ते मंदिर आहे आणि आतमध्ये श्री नवलाई देवी मातेचं मूर्ती उभारली आहे बघा. आणि गाभारा पण खूप छान आहे. पहा, एक नंबर गाभारा आहे. मस्त. चला दर्शन घ्या सर्वांनी. इकडे तुम्ही पाहाल तिकडे ही स्पेस एवढं मोठीच्या मोठी. इकडे लोक बसतात वगैरे आतमध्ये, कीर्तन पूजा भजन वगैरे करायला एक नंबर आहे. हां बंद आहे बंद. साईडला पण पाहाल तर इकडे पण जागा, पण हे बघा इकडे पण जागा आहे. इथे पण मस्तपैकी मंडप वगैरे बांधलेलं आहे. म्हणजे काय स्टॉल वगैरे पण इकडे काही स्टॉल इकडे लागतात, काही स्टॉल त्याच्या पाठी लागतात. म्हणजे मंदिराच्या बाहेर पण काही स्टॉल लागतात त्या साईडला पूर्णपणे. म्हणजे जागा खूप मोठी इकडची. तर ह्या साईडने बघा, हे मंदिर या साईडने असं दिसतं. खूप छान, म्हणजे खूपच छान मंदिर आहे. एक नंबर. चला आता आपण निघूया. श्री नवलाई देवी प्रसन्न. तर मंडळी आपण इसवलीचं आई नवलाई देवी मंदिर पाहिलं. तिकडून हार्डली 10-15 मिनटावर आहे एक खांबी गणपती मंदिर, जे आहे ताटकेवाडी. ते आहे ताटकेवाडी जावडेकडे. हा तो इथून आपण आलो होतो, असं खाली गेलो होतो, जो वर जाताना इकडेच लागतं एक खांबी गणपती मंदिर. हे 2-3 दाखवतो आलेलो आहे, पण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे मी. आपली स्वप्न सुंदरकडे आपण उभी केलेली आहे. इकडून आपण जाऊया मंदिराचं दर्शन करायला. एक खांबी श्री सिद्धिविनायक मंदिर, जावडे ताटकेवाडी. चला, एंट्री तिकडून आहे. हे सर कलर काम वगैरे हल्लीच केलं असं वाटतं आहे, कारण मस्त कलर वाटतं आहे. आधी थोडा फिका पडला होता, पण कलर काम केलं तर अजून सुंदर वाटतं आहे. इकडून आपलं आत्मा घ्यायचं आहे. वेलकम आणि श्री. आणि इकडे असं स्पेस केली, तुम्ही इकडे आरामात उभं राहू शकतात. जाऊया आपण वरती. छान केलं आहे. आता इकडून आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं इकडून येऊन आईकडे पाया पडते. बघा, हे गणपती मंदिर आहे ते. हे बघा, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर जावडे. चला पटापट पाया पडून घ्या. आणि मग इकडून आपण प्रदक्षिणा घालले की बाहेर पडतो या साईडने. इथे पाठी हे घर आहे. आय थिंक यांचंच एक मंदिर असं वाटतं मला तरी, हो ना. तर मंडळी तुम्हाला मी ह्या मंदिरसुद्धा छान दर्शन दिलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. खरोखर खूपच सुरेख आणि खूपच छान मंदिर आहे. लांजामध्ये आलात तर हे 4 मंदिर तुम्ही पाहिलंच पाहिजे आणि दर्शन घेतलंच पाहिजे. तर अशा खूपच हॅपी नोटवर आणि धार्मिक नोटवर आपण हा ब्लॉगवर संपवतो. हा ब्लॉग होता आपला लांजातला मंदिरांचा. आता सरळ जाऊ आपण आपल्या घरी लांजालाच. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोमध्ये खुश राहा आणि हसत राहा. बाय.